सांगा बरं, कुणाकुणाला म्हणी माहितीये? अति तिथे माती. अरे वा राया, याचा अर्थ सांग बघू. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला की आपला नुकसान होतो. नुकसान सेमचाच भाव नाही ग मामी. पण लिहिताना नुकसानच लिहायचं. हा, बरं एवढी एकच होती का? दुसरी सांग. ज्युनियर म्हणजे सरकारांना सगळ्यातलं सगळं कळतं, पण दुसऱ्यांना पण चान्स भेटायला पाहिजे ना. बर राया, बरोबर बोलतोस तू. विजू, तू सांग एखादी म्हण. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अरे वा, आणि आता अर्थ? ते काय आहे ना, मला पण कोणाला चान्स द्यायला हवं ना, म्हणून राया तू सांग. असं का? जिथं शक्तीचा उपयोग नसतो तिकडे युक्ती वापरावी. अगदी बरोबर राया. पढ़ो लिखो बनो होशियार, कारण तुम्हीच आहात उद्याचे आमदार खासदार. हा? इंद्रायणी मॅडम यावं का शाळेत? येतोच आता. हो. का म्हणता पोरो? हा? कसाला अभ्यास? हा? व्यवस्थित का? शिकलंच पाहिजे. नाही, तुम्ही पोरं शिकतील तरच विठूच्या वाडीची प्रगती होईल. हो. नमस्कार इंद्रायणी मॅडम, नमस्कार. दुर्लक्ष होतंय. नाही, इलेक्शनच्या धांदलीत पोरांकडं शाळेकडं दुर्लक्ष होतंय. तसही जागा टेम्पररीच आहे नाही का? हा? हे सांगायला आला तिथे? नाही हो, नाही नाही. हे पोरांची अवस्था, हे जागीची अवस्था बघून आठवलं आम्हाला. हा? काय शिकता मग पोराव? हा? काय? अरे बाप, मराठी म्हणी. वा, म्हणी शिकवताय काय? हा? बोर्डावर लिहिलेलं दिसतंय ना तुम्हाला? पोरं मॅडमवरच गेलेत. चला, आज स्वतः मोहितराव तुमचे शिक्षक. हा? आम्ही तुम्हाला शिकवतो. तुम्हाला एखादी म्हण सांगू का? हा? आता नाही म्हटलं तर नाही सांगणार का तुम्ही? छोटे विंजे सरकार. कुचू 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 कुचू. तुम्ही मात्र तुमच्या बापावर गेले हो. हा? बळी तो कान पिळी, या म्हणीचा अर्थ माहितीये का? हा? नाही माहित? इंद्रायणी मॅडमने शिकवलं नाही वाटतं. हो, हरकत नाही. आम्ही आहोत ना, आम्ही सांगतो. ज्याच्या हातात सत्ता असते त्याच्याच हातात ताकद असते. हा? आणि ज्याच्या हातात ताकद असते भल्या भल्या माणसाला झुकवू शकतो. काय? गर्वाचे घर खाली, ही म्हण माहितीये का? गर्व केला ना की अद्दल घडते. तर जास्त बोललात ना की घर आणि गर्व दोन्ही खाली करून टाके. आम्ही गंमत केली इंद्रायणी बाई. हा, मी पण गंमतच केली मोहितराव. तुम्हाला काय वाटलं? बरं चला, आता आलातच तर बसा. 4 गोष्टी तुम्ही पण शिकून घ्या. नाही, अतिशाना त्याचा बैल रिकामा पोरांनो. मोहित्र, तुम्हाला माहिती कायचा अर्थ? तुझ्या तर हं? अरे तुम्ही शिका. हा? तुमचं वय शिकायचं. आम्ही तर शाळेत बसलो तर
गावातली कामं कोण करणार? हा? आणि आमचा मंत्रच आहे, जनसेवा हीच ईश्वर सेवा. हा? येतो आम्ही. निर्लज्जम सदा सुखी. इंदू मामी यांच्यासाठी होता का? ए गपचूप बसतो का? हं? अरे गपचूप बस बाबा. हा? अरे गपचूप बसून शिकायचं असतंय. कसं आहे, बाकीची डिस्टर्ब होते नाही का? अहो मोहितराव, तुम्ही आलात ना म्हणून माझी पोरं डिस्टर्ब झाली. आता गुपचूप शिकतात ते. मोहितराव, पुन्हा या शाळेजवळ आणि माझ्या पोरांजवळ आलात ना तर असाच अपमान मिळेल. रामकृष्ण हरी. तर पोरांना बघत काय बसलात तुम्ही? मणी लिहून घ्या. या गप्पा मारतायत, चला. तर मुलांनो, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. हा, बघत काय बसलात? लिहून घ्या पटकन. माझी प्रत्येक चाल, प्रत्येक वार कुचकामी ठरतोय रत्ना. त्या इंद्रायणीला जेवढा मी सापळात पकडण्याचा प्रयत्न करते ना, तेवढीच ती सापळातून सुटतीये. नुसती सुटत नाहीये, तू रचलेल्या सापळ्याला मोडून तोडून टाकते. तर बारामागे तू अधिकाधिक कच्ची ठरत चालली आहे श्रीकला. मला माहितीये माझी हार होतीये. आयुष्य संहार मंत्राने पुजलेली ती फांदी सुद्धा निष्प्रभ ठरली त्या इंद्रायणी समोर. होऊ दे त्या इंद्रायणीच्या आयुष्यात मिरचीचा खाट. इस्कोट. नुसता ओरडून फायदा नसतो. हा, सारखा आपला इस्कोट इस्कोट. तुझा विद्येचा ना उपयोग झाला पाहिजे. दिग्रसकरांचा इस्कोट होण्यासाठी. होईलच, पण विद्येचा वापर तू करतेस आणि तो तयार होण्याआधी करतेस. मला त्या घराला संपवून बदला घ्यायचा रत्ना. मातीमोल करायचंय सगळ्यांना. नुसत्या बदल्याच्या भावनेने काही होत नाही श्रीकला. इंद्रायणी राखणदार आहे त्या घरची आणि तिच्या मागे श्रद्धा आणि भक्तीची जोड आहे. पुण्याई आहे. तुला जर तिला मात द्यायची असेल ना, तितकंच शक्तिशाली व्हावं लागेल. विद्येत पारंगत व्हावं लागेल आणि गोपाळ बरोबर संगनमत करून या घरात प्रवेश मिळवावाच लागेल. तो गोपाळ एक तसलाच आहे. निवडणूक लढवण्यासाठीचं जे स्पिरिट होतं ना त्याच्या डोळ्यात, आज ते विझलेलं दिसलं मला. घातक आहे, घातक आहे. काहीही कर, पण त्या गोपाळच्या मनात त्या इंद्रायणी बद्दलचा राग धुमसत राहू दे. असं बघ, तुला जे साध्य करायचंय ना, त्यासाठी गोपाळ हाच एकमेव मार्ग आहे. काही युद्ध शत्रूच्या गोटात जाऊन लढावी लागतात. खुशीसारखं त्या घरात घुस श्रीकला आणि पाडून टाकतो वाडा. पोखरून टाक. तळतळ 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 इस्कोट. इंदू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. इंद्रायणी, तू अध्यक्षच महाराजांसाठी देवीची परीक्षा पूर्ण केलीस की ग? मी केली नाही, देवी आईनी करून घेतली. अगं 25 वर्षात जे कुणाला जमलं नाही ते तू केलं. देवी आईचा आशीर्वाद आहे. तुझ्या संसाराला कवाच कोणाची दृष्ट लागणार नाही बघ. तुझ्यासारखी पुण्यवान बाई ज्या घरात असेल त्या बाईच्या नवऱ्याचं घराचं कोणीच वाकडं करू शकत नाही. आई राजा. उदो उदो. येते मी. हो. अरे त्या अग्निपरीक्षेचं काय चालू आहे? समध्या गावात ही चर्चा चालू आहे.
हे आपल्या साहेबांचं काम आहे. मोहितरावांनी इंद्रायणीची नांगी टेचण्यासाठीच हे सगळं केलंय. ती उगाच त्यांच्या कामात लुडबुड करत होती ना. आधी शाळा काढली, मग आता इलेक्शन मध्ये अध्यक्षाच महाराजांना सपोर्ट करते, म्हणून मोहितरावांनी गेम केलाय. आता सुटत नसते, या अग्निपरीक्षेत जळून राख होणार. अलभ्यला वलभ्यला वलभ्यला. विठूच्या वाडीचे पहिले आजी डॉक्टर आणि भावी सरपंच श्री 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 गोपाळ व्यंकट महाराज दिग्रजकर आज साक्षात या पामर मोहितराव बोडके पाटील यांच्या भेटीला. काय हो गोपाळराव, नाही आज सूर्य दक्षिणेला तर नाही उगवला. हा मोहित, मी आधीच सांगतो, मला फालतूची नाटकं आवडत नाही. शेम हिअर. हा आम्हाला पण नाही आवडत. बर काय मागू, काय घेणार? गरम चहा थंड चहा? हा हा नाही, थंड चहा मी या वेळेला घेत नाही. पण आता तुम्ही आलाय, तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी आम्ही आमची वेळ बदलू. हा माझ्याकडे वेळ नाहीये. अहो वेळ कुणाकडे आहे? वेळ कुणाकडे आहे इथं? पण कसं आहे, राजकारणात कामाच्या माणसासाठी वेळ नसला तरी काढावं लागतं. हा बसाव, घेऊ लिटल लिटल घेऊ. हा आत्ता मागवतो 2 मिनिटात लगेच. कट टू कट ठेव, उगाच लांबडं नको. काय आहे, तुझ्या राजकारणाच्या शाळेत बसायला आलेलो नाहीये. मॅटर जरा सिरियस दिसायला. हा हो, ठीक आहे, थंड चहा कॅन्सल. तुम्ही बोला. अहो तुमच्यासाठी बसलोय आम्ही इथं. तसंही तुमच्या त्या विरोधकांचे पिस केव्हाच काढून फेकलेत आम्ही. हा पण तरी सुद्धा तुमची काही स्पेशल डिमांड असेल तर बिनधास्त सांगा. हा स्वतः मोहितराव पूर्ण करतील. काय बोला, काय करू? काहीच नको. हा म्हणजे म्हणजे मी निवडणूक जिंकावी म्हणून तू जे जे काही करतोयस त्या गोष्टी थांबव. नाही नाही म्हणजे नाही कळालं आम्हाला. काय म्हणजे ते नकोय मला सगळं. काय? हा म्हणजे हिंदू आहे, म्हणजे इंद्रायणी अधोक्षज महाराज दिग्रजकरवर तू जे काही घाणेरडे आरोप करतोयस ते थांबव आत्ताच्या आत्ता. कॉमेडी करता राव तुम्ही. भारी. काय डॉक्टर, आम्हाला जो तुम्ही शहाणे वाटत होता, पण कसं आहे, बंदुकीतून निघालेली गोळी आणि राजकारणात केलेली आरोपांची खेळी वापस घेता येत नसते. वापस नाही घेता येणार, पण थांबवता तर येईल. अहो राजकारणात असं माघार घेणं लय महागात पडतंय आपल्याला. और लोकांना उमेदवार असा ल्याचा पेचा वाटायला लागतोय. मग आणि काय आधी तर सगळं बरोबर वाटत होतं ना तुम्हाला. हा मग आता काय झालंय अचानक? का ते पिक्चर मधल्यासारखा तुमचा जमीर बिमीर जागा झालाय? हा माहित नाही, पण जे चाललंय ते पटत नाहीये मनाला. अहो तीच तर गंमत आहे राजकारणाची. पटत नाही तेच करावं लागतंय. उगाच नाही राजकारणाला दलदल म्हणत. इथं माणूस बाहेर पडण्यासाठी जितका हातपाय मारतो तितका आत 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 शिरत जातोय. आणि तसं पण बाण सुटलाय आता. आता काही नाही होऊ शकत.
म्हणजे काहीच करता येणार नाही का? नाही, असं कसं करता येईल की? करता येईल, शांत बसता येईल. आणि आता तुम्ही पण शांत राहायचं. अहो, विठूच्या वाडीचे भावी सरपंच आहात तुम्ही. हा, निवडणूक जिंकून देण्यासाठी जे काय करावं लागल ती सगळी आमची जबाबदारी. हो. अरे पण इंदूवरती आरोप. त्याची काळजीच करू नका तुम्ही. अहो, ते परमनंट नसतं. इलेक्शन संपलं की ते पण संपतंय. हा, या आता तुम्ही. जखमी आशिक, बेकार रोग आहे राव हा. पण काही झालं तरी सत्तेचं रिमोट आम्हाला आमच्या हातातच पाहिजे, आणि त्यासाठी आम्ही वाटेल ते करू. बोला पुंडलिक वरदे, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. परम पूज्य पुंडलिक महाराज की जय. सब संतन की जय. स्त्री जन्म म्हणूनी न भावे उदास, स्त्री जन्म म्हणूनी न भावे उदास, साधू संत ऐसे केले जनी, साधू संत ऐसे केले जनी. संतांचे घरची दासी मी अंकेली, संतांचे घरची दासी मी अंकेली, विठोबाने दिली प्रेम कळा, विठोबाने दिली प्रेम कळा, प्रेम कळा. विदुर सात्विक माझी कुळीचा, विदुर सात्विक माझी कुळीचा, अंगीकार त्याचा केला देवी, अंगीकार त्याचा केला देवी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. कीर्तनात आपण कायमच गुरूंना वंदन करत आलं, पण आजच्या कीर्तनात मला विशेष रूपानं माझ्या गुरूंना वंदन करावंसं वाटतंय. माऊली, माझ्या गुरूंना, व्यंकू महाराजांना असं वाटतं की त्यांच्या निरूपणामध्ये काहीतरी कमतरता होती, म्हणून लोक आज इतक्या खालच्या पातळीला जाऊन मला प्रश्न करतात. माझ्या गुरूंचं मन खूप मोठं आहे, म्हणून त्यांना हा त्यांचा कमीपणा वाटतो. त्यांना असं वाटतं की या कीर्तन परंपरेचा, या गादीचा अपमान त्यांच्याकडून झालाय. पण असं नाहीये महाराज. उलट मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्या बाजूने उभे राहिलात, माझी बाजू अशी लावून धरलीत, हा माझा
या गादीचा सन्मान आहे महाराज. महाराज, तुम्ही माझी बाजू घेऊन या सगळ्याला तोंड देण्याचं बळ मला दिलंच आहे. पण एक कीर्तनकार कठीण परिस्थितीमध्ये सत्याची बाजू घेऊन समाजामध्ये काय परिणाम साधू शकतो ना, हे सुद्धा तुम्ही मला दाखवून दिलत. आणि म्हणून हा या परंपरेचा, या गादीचा आणि शिष्य म्हणून माझा सन्मान आहे महाराज. महाराज, आपल्या परंपरेचं प्रतीक असणारं हे उपरणं मला सन्मानानं कीर्तनात परत आणायचं. म्हणजे तुमची परवानगी असेल तरच.